पती पत्नी 2 मुलं असा सुखाचा संसार होता. पण तिला काहीतरी वेगळं हवं होतं. तिच्या घरी वेगवेगळे पुरुष यायचे. ती त्यांच्याबरोबर शरीर संबंध ठेवायची. ज्या बेडवर ती नवऱ्यासोबत सेक्स करायची त्याच बेडमध्ये तिच्या इतर प्रियकरांसोबत तिनं संबंध ठेवले होते. तिची प्रत्येकासाठी शरीर संबंध ठेवायची ही फॅन्टसी वेगवेगळी होती. इतकंच नाही तर या शरीर संबंधांवेळी वेगवेगळ्या प्रकारे तीच व्हिडिओही बनवायची. क्राईम तक या न्यूज चॅनलच्या रिपोर्टनुसार तिचे 8 पुरुषांबरोबर संबंध होते. तिने शूट केलेले काही व्हिडिओ सोशल मीडियावर तिच्या एका बॉयफ्रेंडनं व्हायरल केले आणि त्यानंतर सगळं बिंग फुटलं. ही घटना आहे हैदराबादची. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या सीताराम आणि रेणुकाचं 4 मार्च 2018ला लग्न झालं होतं. दोघांना 2 मुलं. सीतारामन चांगले पैसे कमावत होता. त्याची प्रॉपर्टी होती. चौकोनी कुटुंब सुखी असंच दिसत होतं. 19 सप्टेंबर 2025 नंतर त्यांच्या या चौकोनी कुटुंबाच्या आयुष्यात वादळ आलं. जेव्हा सीतारामनला कळलं की त्याच्या पत्नीचं 1.5 वर्षांपासून काही पुरुषांबरोबर अफेअर्स सुरू आहेत. त्यानंतरपासून सीतारामन आणि रेणुकामध्ये खटके उडायला लागले. त्यांची भांडणं व्हायला लागली. अशातच अचानक एके दिवशी सीतारामन गायब झाला. ना कोणाला त्यानं फोन केला, ना कुठल्या नातेवाईकाला सीतारामन कुठे आहे याची काही खबरबात. सीतारामन कुठे आहे याचा थांग पत्ताच कुणाला लागत नव्हता. त्यानंतर अचानक इन्स्टा अकाउंटवरच्या एका पोस्टनंतर नातेवाईक चक्रावले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सीतारामन हैदराबादच्या कोकटपल्ली परिसरात असल्याचा शोध लागला. कोकटपल्लीच्या एका तलावात सापडला सीतारामनचा मृतदेह. तो दिवस होता 8 फेब्रुवारी. सीतारामनच्या मृत्यूनं त्याच्या पत्नीचं बाहेरख्यालीपणाचं बिंगही फुटलं. घरीच रेणुकाचे बॉयफ्रेंड यायचे आणि ती त्यांच्यासोबत संबंध ठेवायची. याची सगळी कहाणी सीतारामननंच स्वतःच्या इन्स्टा अकाउंटवर लिहिलेल्या 19 पानांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे. दुर्दैवानं तीच त्याची सुसाईड नोट पोलिसांनी सुद्धा वाचली आहे आणि संपूर्ण जगानं सुद्धा. 19 सप्टेंबर 2025ला रात्री 11:22 रेणुका सीतारामनच्या जवळ गेली आणि तिनं त्याच्याकडे आपली चूक मान्य केली. माझ्याकडून एक चूक झाली आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर आहे जो डिलीट होणं गरजेचं आहे असं सांगून तिनं काही माहिती सीतारामनला त्यावेळी दिली. रेणुका ज्या व्हिडिओबद्दल बोलत होती तो व्हिडिओ सीतारामनने आधीच पाहिला होता, ज्यामध्ये त्याची पत्नी रेणुका आणि आणखीन एक व्यक्ती यांच्यात संबंध ठेवतानाचा तो व्हिडिओ होता. हा व्हिडिओ इन्स्टा अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता. तो पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकला पाहिजे. एक शादनगर आहे, तिथं जाऊयात. ज्यानं हा व्हिडिओ पोस्ट केलाय त्याला आपण तिथं जाऊन भेटू आणि हा व्हिडिओ हटवण्यासाठी रिक्वेस्ट करूयात. पण या सगळ्याबाबत तुम्ही माझ्या वडिलांना सांगू नका. रेणुकानं सीतारामनकडे आपल्या पतीकडे ही मदत मागितली होती. सीतारामननेही तेव्हा त्याच्या पत्नीची मदत केली होती. त्यानेच त्याच्या पोस्टमध्ये तसं लिहिलंय सुद्धा की त्या दिवशी त्याची नाईट शिफ्ट होती, पण त्याने पत्नीला मदत करण्याचा निर्णय घेतला. मित्राला घरी एमर्जन्सी आहे असं सांगून घरी बोलावून घेतलं. त्यानंतर तो मित्र रेणुका आणि सीतारामनच्या मुलांकडे थांबला आणि सीतारामन आणि रेणुका शादनगरला गेले. त्या माणसाला भेटून तो व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती करण्यासाठीच सीतारामन तिथं गेला होता, पण तिथं तो माणूस तेव्हा नव्हता. त्यानंतर सीतारामननं तो व्हिडिओ लवकरात लवकर हटवण्यासाठी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला, जे जास्त गरजेचंही होतं. सीतारामन, रेणुका आणि पोलीस त्या माणसाच्या घरी गेले तेव्हा तो माणूस घरी नसल्यानं पोलिसांची मदत होईल आणि पोलीस त्या माणसाला शोधून काढून तो व्हिडिओ डिलीट करू शकतील असं सीतारामनला वाटत होतं. तो माणूस घरी नसल्यामुळे मग पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस केलं, त्याला शोधून काढलं आणि 2च्या सुमारास साधारणतः पोलिसांच्या हुकमावरनं किंवा पोलिसांच्या देखरेखीखाली त्या माणसानं तो व्हिडिओ डिलीट सुद्धा केला. सीतारामननं त्यानंतर पोलिसात त्या व्हिडिओबद्दल तक्रार सुद्धा दिली होती. आता पोलीस घरी येऊ शकतात, चौकशीसाठी तपासासाठी बोलवू शकतात या विचारातनं सीतारामननं रेणुकाला वाटत नसतानाही, तिला नको असतानाही तिच्या कुटुंबियांना, तिच्या भावाला, वडिलांना हा झाला प्रकार सांगितला. पहिला व्हिडिओ रमणा नावाच्या माणसानं डिलीट केल्याच्या 2.5 तासानंतर दुसरा तसाच रमणा आणि रेणुकाचा शरीर संबंध ठेवतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हिडिओ डिलीट केल्याच्या 2.5 तासानंतर अपलोड झाला होता. त्यानंतर पुन्हा सीतारामन आणि रेणुका पोलीस स्टेशनला गेले. या व्हिडिओनंतर रेणुकानं आपल्या पतीकडे रडून आर्जव करत सांगितलं होतं की हा व्हिडिओ जर डिलीट झाला नाही तर ती आत्महत्या करेल. त्यानंतर रेणुका आणि सीतारामन पोलीस स्टेशनला गेले आणि तिथनं रेणुका पोलीस अधिकाऱ्यांसोबत रमणांच्या घरी गेली. तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठीच ती तिथं गेली होती. ती बराच वेळ परतली नाही तेव्हा मग सीतारामन त्या रमणाच्या घरी गेला होता, जिथे त्याला धक्का बसला. कारण त्याची पत्नी रेणुका आणि रमणा
बेशुद्ध अवस्थेत त्या खोलीत त्याला पडलेले दिसले. सीतारामनला वाटलं रेणुकानं आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, म्हणून त्यांना तातडीनं तिला उपचार मिळावे म्हणून रुग्णालयात नेलं. सोबत त्यानं रमणालाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्या दोघांच्या उपचारांवर सुरुवातीचा खर्च हा सीतारामननंच केला. रेणुकाच्या उपचारांवर सीतारामननं 1.5 लाख रुपये खर्च केले. या ट्रीटमेंटच्या दरम्यान सीतारामननं जेव्हा रमणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला कळलं की रमणा आणि त्याची पत्नी मागच्या 15 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांनी त्या दरम्यान अनेकदा सेक्स सुद्धा केलंय. यावेळी रेणुकानं व्हिडिओ केले होते जे रमणाला बघण्यासाठी म्हणून त्याने मागितल्यामुळेच रेणुकानं त्याच्याबरोबर ते शेअर केले होते. रमणा हा एक हॉटेल व्यावसायिक आहे. त्यावेळी सीतारामनला रमणानं आणखी एक नाव सांगितलं. ते नाव होतं श्रवण. तेव्हा रमणानं सांगितलं की रेणुका 1 महिन्यांपासून या श्रवणच्याही संपर्कात आहे. त्याच्याबरोबर इन्स्टा चॅटवर बोलते. तासनतास रेणुका फोनवर सुद्धा त्याच्यावर गप्पा मारत बसते. दरम्यान श्रवण सुद्धा सीतारामन आणि रेणुकाच्या घरी गेला होता. एकदा घरी गेला होता तेव्हा रेणुका आणि श्रवणने किस केलं, एकमेकांना मिठ्या मारल्या आणि दुसऱ्यांदा जेव्हा श्रवण पुन्हा घरी गेला होता तेव्हा समोरच्या फ्लॅटमध्ये काही माणसं होती, त्यामुळे त्यांना भेटता आलं नव्हतं. आपल्या इन्स्टा पोस्टमधनं सीतारामननं रेणुकाच्या प्रत्येक बॉयफ्रेंडची त्याला मिळालेली माहिती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. कारण त्याच्या आत्महत्येला नेमकं काय जबाबदार ठरलं हे जगासमोर यावं याचा त्याने त्या पोस्टमधनं प्रयत्न केलाय. याच पोस्टमध्ये सीतारामननं पुढे अय्यप्पा नावाच्या एका मुलाचा उल्लेख केलाय. अय्यप्पा हा रेणुकाच्या शाळेतला दोस्त, ज्याच्यासोबत रेणुका न्यूड व्हिडिओ कॉल करायची असं सीतारामननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय. त्यानंतर एका शिवा नावाच्या मुलाचा उल्लेख आहे. शिवा जो रेणुकाचा कॉलेजमधला मित्र आहे. सुरेंद्रचाही उल्लेख आहे. सुरेंद्र जो रेणुकाचा डिग्री कॉलेजचा मित्र. अशी आणखी काही नावं सीतारामननं पोस्टमध्ये लिहिली आहेत. त्यातल्या सुरेंद्रसोबत रेणुकाला लग्न करायचं होतं. त्या दोघांचं प्रेम होतं. वडिलांनी रेणुका आणि सुरेंद्रच्या लग्नाला तेव्हा नकार दिला होता असंही त्या पोस्टमध्ये सीतारामननं लिहून ठेवलंय. आणखीन एक नाव या पोस्टमधनं समोर आलंय आणि ते आहे वामसी, जो रेणुकाचा शाळेतला मित्र होता. यातल्या काहींबरोबर रेणुकानं बियर प्यायली आहे, कोणाबरोबर फिरायला गेली आहे, कोणासोबत आपले इमोशन्स शेअर केले आहेत, कोणाबरोबर न्यूड व्हिडिओ कॉल केले आहेत, कोणाबरोबर सेक्स केलाय, ही सगळी माहिती सीतारामननं मरण्यापूर्वी लिहिलेल्या 19 पानांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे. रेणुकाने आणि रमणाने हॉस्पिटलमध्ये असताना सांगितलेल्या सगळ्या रेणुकाच्या अफेअर्सबद्दलचं सीतारामनला कळालं होतं. त्यामुळे हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाल्यानंतर सीतारामननं रेणुकाला तिच्या माहेरी पाठवलं होतं. 2 मुलांचा सांभाळ, स्वतःचं काम असं सगळं सीतारामन एकटा करत होता. पण माहेराहूनही रेणुकानं सीतारामनला एकदा फोन केला. तिला सीतारामनकडे परत यायचं होतं. मी एका कोपऱ्यात पडून राहीन, पण तुम्ही मला परत बोलावून घ्या अशी आर्जव रेणुकानं सीतारामनकडे अनेकदा केली. सीतारामननं आपल्या पोस्टमध्ये लिहिल्यानुसार त्याने रेणुकाला पुन्हा स्वीकारलं होतं. पण पूर्वीसारखी सहजता त्यांच्या नात्यात आता राहिली नव्हती. बोलणं, भांडणं, फिरणं, सेक्स करणं असं सगळं होतं, पण पूर्वीसारखा मोकळेपणा त्यात नव्हता असं सीतारामननं आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलंय. 24 फेब्रुवारी दुपारी 2:32 वेळ. त्या दिवशी रेणुका पुन्हा रमणाकडे गेली असं सीतारामननं आपल्या त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. घरी 30 महिन्यांच्या बाळाला एकटं सोडून रेणुका रमणाकडे का गेली होती याचं कारण मला माहीत नाही, पण ती रमणाकडेच गेली होती. घरातनं बाहेर पडताना तिनं तोंडाला स्कार्फ बांधला आणि ऑटोत बसून ती निघून गेली होती. घर तिनं पूर्णतः बाहेरून लॉक केलं होतं. रात्रीच्या वेळी जेव्हा सीतारामन घरी आला तेव्हा त्याला घरातून लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. घर बाहेरून बंद होतं. त्यानं घर उघडलं, पण छोटा मुलगा घरी बिछाण्यावर रडत होता आणि रेणुका मात्र घरात नव्हती हे त्याला तेव्हा दिसलं. त्या पोस्टमध्ये पुढे सीतारामनने लिहिलंय, मी या व्यतिरिक्त किती आणि कोणाकोणाला पुरावे देऊ, कोणाकोणाची नावं घेऊ. सीतारामन ऑफिसला गेल्यावर रेणुका काय काय करायची, कोणत्या बॉयफ्रेंड बरोबर तिनं सेक्स केलंय, कोणाबरोबर तिने फक्त किसिंग केलंय, किती वेळा तिने कोणाबरोबर काय काय केलंय याची सगळी माहिती रेणुकानं तिच्या नवऱ्याला सीतारामनलाही सांगितली होती आणि सीतारामननं त्याची नोंदही ठेवली होती, जी त्याने मग त्या इन्स्टा पोस्टवर जी सुसाईड नोट शेअर केली आहे त्यात लिहिली होती. सीतारामनने तर त्याच्या पोस्टमध्ये ही गोष्ट सुद्धा सांगितली की कसं त्याने मनाविरुद्ध वडिलांच्या आग्रहास्तव सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यातनं मिळालेला पैसा वडिलांना त्यानं दिला. असे त्याने तब्बल 12 लाख रुपये त्याच्या वडिलांना दिले होते. बहीण आणि बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे त्याच्या भाऊजींना काही पैसे दिले होते. त्यातनं फक्त 5 लाख रुपयेच त्याच्या बहिणीच्या नवऱ्यानं त्याला परत केले होते. आणि त्यानंतर सीतारामननं निर्णय घेतला होता की आता तो त्याच्या कुटुंबासोबत वेगळा राहील आणि सुखी राहील आणि म्हणून तो वेगळा राहायला सुद्धा लागला होता. त्यानंतर रेणुकानं हे सर्व अफेअर्स केले होते.
रेणुकाचा बॉयफ्रेंड रमणानं रेणुकाबरोबरचे सेक्स करतानाचे व्हिडिओ शेअर केले, कारण त्याला रेणुकाच्या इतर बॉयफ्रेंडबद्दल कळालं होतं आणि त्यांना जळवायचं होतं. त्यामुळे रमणानं तो व्हिडिओ शेअर केला आणि तो व्हिडिओ शेअर केल्यानंतर रेणुकाला सीतारामनकडे मदत मागावी लागली आणि त्यानंतर रेणुकाचं हे 7-8 अफेअर्सचं बिंग सीतारामनसमोर फुटलं होतं आणि त्यानंतर एक एक करत सीतारामन खचत गेला आणि सरतेशेवटी त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं. सीतारामन हा एक चांगला आणि कुटुंबवत्सल नवरा होता. रेणुकाचे अफेअर्स, सीतारामनच्या बिछाण्यात इतर पुरुषांबरोबर संबंध ठेवणं हे सगळं त्याला कळल्यानंतरही त्यानं रेणुकाला कधी मारलं नव्हतं. त्या पोस्टमध्ये सुद्धा त्याने आवर्जून याचा उल्लेख केलाय. त्यानं असंही लिहिलं होतं की मी तिला टाकूनही दिलं नव्हतं. उलट मुलांचं, पत्नीचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी जास्तीचा पैसा कमवण्यासाठी मी भर दिला होता. पण पत्नीनं मात्र तिच्या फॅन्टसी जपल्या होत्या. तिनं सीतारामनला फसवलं होतं. सीतारामन हे सहन करू शकला नाही, पण त्याच्या मृत्यू पश्चात त्यानं कोणत्या दबावात हे पाऊल उचललं हे समाजाला, जगाला समजावं यासाठी पोस्टमधनं या सगळ्या गोष्टी सांगण्यावर त्यानं भर दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सीतारामनच्या मृत्यूनंतर त्याच्या पोस्टच्या आधारे त्याची पत्नी रेणुका आणि तिचा बॉयफ्रेंड रमणा आणि इतर 2 बॉयफ्रेंड्सना पोलिसांनी अटक केली आहे. तपासातनं समोर येतील काही गोष्टी, पण ही गोष्ट मात्र खरी आणि 100% महत्त्वाची, ती म्हणजे रेणुकानं सीतारामनचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. त्याला मानसिकदृष्ट्या फसवलं होतं. पण सीतारामननं समाजाचा, बदनामीचा विचार करून असं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं. त्यानं त्याच्या 2 चिमुरड्यांचा विचार करायला हवा होता. रेणुकाला सोडून देणं हीच तिच्यासाठी खरं तर मोठी शिक्षा ठरली असती आणि त्याने ती खूप आधीच करायला हवी होती. मानसिक दबावाखाली सीतारामननं हे पाऊल उचललं. रेणुकाला तितकी कठोर शिक्षा होईल का? पण मग त्या 2 चिमुरड्यांचं नेमकं काय?